तर मंडळीनं आपल्या कोकणातला तब्बल 3000 वर्ष जुना मंदिर तर आपण आपल्या देवगड वाड्यातला असा म्हटलं जातं की त्या पांडवकालीन असाने आज त्या आपण मंदिरात भेट देणार असो. तर नमस्कार मंडळी, मी पियू आणि मी तुमचा परत एकदा आपल्या मालवणी पोरे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय. तर मंडळीन तुमका पहिलो इंट्रो बघून थोडाफार कळलाच असताला की तुमचा भाव खय चाललेलो असा आणि आज जे तुमचा भाव जाणारा त्या लोकेशन जरा भारीच असा आणि त्या ठिकाण नक्की खय वसलेला असा हे आता आपण माझ्या माहितीनुसार बघूया. त्या कारणान आजचं तर तुमच्या भावाचं ह्यो ब्लॉग एकदम कडक आणि लाजवाब होतलोच, त्यामुळे तुम्ही काही जाऊ नको, तुमच्या भावाचं ह्यो ब्लॉग पूर्ण बघा. तसाच लाईक सबस्क्राईब तेवढा नक्की करा. आणि आता तुमका भाऊ तुमचं ह्या मंदिर खडेन आणि खय असा ह्या व्हिडिओ मार्फत सांगणार असा, त्याच्या कारणान ह्यो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि लांब ना काही ना फिरा गेला असलास किंवा जवळच्या असलास तर एकदा विमलेश्वर मंदिरात नक्कीच भेट द्यावा. तर मंडळीने ह्या मंदिर देवगड विजयदुर्ग मार्गावर देवगड पासून बरोबर 14 किलोमीटर अंतरावर आणि विजयदुर्ग पासून 18 किलोमीटर अंतरावर वाडा या गावात असा. पण वाडा या गावात ना पण 1 किलोमीटर अंतरावर तुमका जाऊचा लागतला आणि त्याच्यानंतर तुमका या खडकात कोरलेला पांडवकालीन शिव मंदिर ज्याचं नाव विमलेश्वर असा ता मिळतला. देवगडसून विजयदुर्गाक जाताना बरोबर ह्या तिट्यावरना आतमध्ये घुसलास की तुम्ही विमलेश्वर मंदिराच्या समोर जातलास. हैसूरल्या निसर्गाबद्दल बोलायचं गेलं असता आधी तुम्ही निसर्गच बघून हैसूरल्या वातावरणाच्या प्रेमात पडतलास आणि ह्यो तुमका सगळं नजारो बघूनच कळलं असतला की ह्या सगळ्यात दडलेल्या ह्या विमलेश्वर मंदिर किती भारी असतात. तर जास्त वेळ आपण न काढता जाऊन पोचायचं आता विमलेश्वर मंदिराकडे. चला. मंदिराच्या वरच्या आयटी गेलास की श्री क्षेत्र विमलेश्वर असा या मंदिराच्या वर एक असो फलक लावलेलो असतो आणि त्याच्या खाली ही सगळी जी मोठी जागा दिसतात त्याच्यात त्या विमलेश्वर मंदिर बसलेला असा. रस्त्यावरनं तर तुमका ह्यो भलो मोठो प्रवेशद्वार दिसतलो जो की मन एकदम आकर्षित करून सोडता. पण या विमलेश्वर मंदिराच्या भल्या मोठ्या प्रवेशद्वारात जसे तुम्ही भुतूर जाशाल तसा तुमका हिरव्यागार निसर्गान नटलेला आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला ह्या बारक्यासाच पण प्रसिद्धीक मोठा असलेला खडकात कोरलेल्या पांडवकालीन विमलेश्वर मंदिर दिसतला. तसाच ना मंदिराच्या भुतूर जात असताना मुख्य वाटेच्या डाव्या बाजू काळ्या रंगात कोरलेले हे देखणे अशी विरगळ शिल्पे एका रांगेत उभी करून ठेवलेली असत. ह्याच्यावरनं तुमका कळलाच असताला की हैसूरले लोक आणि ह्या मंदिराची काळजी करणारे सगळेजण आपल्या प्राचीन काळातली संस्कृती कलाकृती किती प्रेमान जपतात या. आणि ही जी कोरीव शिल्प असत ना जी की एकदम भारी आणि कडकच वाटत हो, म्हणजे तुम्ही कधी हय इलास ना तर ही नक्की बघा, कारण ही एवढा मन वेधून घेतात ना की हिना तुमका पुढे जायला असा वाटणारच नाही. ह्याचं कारण याकच असा, ह्याच्यावर जी माणसं असत आणि त्यांची जी कृती असत त्याच्यात ना वेगळा समाधान मिळतं. असं वाटतं की ते खडकात कोरलेले जे कलाकृती असत ते आपल्या काहीतरी एक चांगला संदेश देतात. आणि ती नुसती हो कलाकृती नसा हो, ती कलाकारांनी बनवलेली तर कला आणि कृती तर असाच, पण त्या कलेतनं आणि कृतीतनं असा माणसा कळा होया की आपल्याक पण अशीच काहीतरी चांगली कृती करू होई, जसा की या कातळ शिल्पावर कोरून त्यांनी दाखवून दिलेला होता. तसाच मंडळी तुम्ही पुढे गेलास की या गुफेत कोरलेला जा नैसर्गिकरित्या बनलेला असा वाटतं ता म्हणजे काळभैरवाचा मंदिर. मंदिराच्या वर फलक असा की काळभैरव गुफा अशी. स्थानिक लोकांचं मत असं असा की ही जी गुफा असा ती लय जुनी आणि शेकडो वर्षांपूर्वीची असा. तसाच काय इतिहासांच्या अभ्यासकांच्या मते ही गुहा प्राचीन साधू संतांच्या साधनेसाठी वापरली जात होती आणि ही गुहा दगडात कोरल्या कारणाने ती एकदम लेणीसारखी रचनेची दिसते. काळभैरव या भगवान शिवांचा उग्र आणि रक्षक रूप मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मात काळभैरवा गावाचं किंवा मंदिराचं रक्षक करणारं देव म्हणून म्हणतं, म्हणून बहुतेक शिव मंदिरांच्या आसपास काळभैरवाचा स्थान असताच. मंडळी हैतर दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न तर झालेलाच आणि त्याच्यानंतर बाहेर इल्यावर लागणारा ता मंदिर म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचा. मग काय मंडळी, बाप्पाच्या तर मंदिरात दर्शन घेऊक जाऊकच हव्या, म्हणून मग आम्ही सगळे मित्र जेवढे गेलेला तेवढे आम्ही आधी गणपती बाप्पाचा दर्शन घेऊसाठी मंदिरात गेला. हैसूरला मंडळी एकदम वातावरणच वेगळं असा, हयल्यार एकदम आपलं मन प्रसन्न होऊन जाता. तर मंडळी गणपती बाप्पा मोरया. बाप्पाचं एकदम व्यवस्थित असं आम्ही सगळ्या मित्रांनी दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर येऊन पोहोचला आणि त्याच्यानंतर नजर पडली ती दीपमाळ्यांवर. तर मंडळी मंदिरासमोर दिसणारी जी उंच दगडी स्तंभाची जी दीपमाळ असा तर ह्याचा वापर तर सणाच्या दिवशी दिवे लावले जातात आणि ह्याच्यामुळे पूर्ण परिसर प्रकाशमय होऊन जाता. तर मंडळी तुमका या समोर दिसता ता असा श्रीदेव विमलेश्वर मंदिर. ह्याच्याबद्दल जर मी बोलाक गेले तर माझा पूर्ण व्हिडिओ काय तर सगळे शब्द पण कमी पडतील, कारण ह्या सगळ्या शब्दात सांगायचं नसा तर स्वतः येऊन अनुभवचा असा. तर ह्याचा मंडळी सगळ्यात मोठं वैशिष्ट्य
गोष्ट असं की हा मंदिर जमिनीच्या पातळीवर नसन तर त्याच्यासाठी आपल्या खाली उतरान गर्भगृहात जाऊचा लागता आणि ह्या मंदिर गर्भगृहात असल्या कारणान मंदिरात अंधार असल्यामुळे हय तुमका वटवाघळांचो वावर दिसतलो, त्यामुळे जरा भियाकच होता. तसाच ह्या मंदिर स्वयंभू किंवा निसर्गाच्या खडकातून तयार झालेला असा मानला जाता. ह्या एक जागृत देवस्थान असा म्हटला पण जाता. या मंदिराची बांधकामाची रचना असा ना ती हेमाडपंथी शैलाशी मिळता जुळती असा, ज्या आपल्या महाराष्ट्रात मॉप अशा प्राचीन मंदिरात आढळता. तसाच या मंदिराच्या उंचीबद्दल बोलायला गेलास तर या मंदिराची उंची 50 ते 60 फूट इतकी उंच असा. जसे मंदिराच्या भूतूर गेलाव ना तसे मंदिराच्या मधोमध उभी असलेली नंदींची मूर्ती एकदम लक्ष वेधून घेता. ती मूर्ती एकदम कडक आणि लाजवाबच वाटता. ह्या मंदिराच्या इतिहासाबद्दल बोलायला गेलाव ना तर असं म्हटलं जाता की पांडव जेव्हा अज्ञातवासात होते ना तेव्हा या मंदिरात एका रात्री खडकात कोरल्यानी अशी याबाबत एक दंतकथा सुद्धा असा. तर मंडळीने या मंदिराच्या गाभाऱ्यातल्या वातावरणाबद्दल बोलायला गेलाच ना तर एकदम मनाक हलक्या आणि शांत करून सोडता. पहिल्यावर असं वाटतं की आता बाहेर जाताच नाही. तर मंडळीनं आम्ही तर दर्शन घेतला आहोत, तर तुम्ही पण तुमच्या भावाच्या व्हिडिओद्वारे दर्शन घ्यावा आणि आपल्या कोकण ट्रिप साठी इला असाच किंवा आपल्या कोकणातलेच असाच तर आपल्या विमलेश्वर मंदिरात एकदा नक्की भेट द्यावा. आणि जर ह्या मंदिरात इलेले असाच तर तुमका जो मिळालेलो अनुभव किंवा तुमका अहिल्यार कसा वाटला या कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर मंडळीने या गुफेची रचना 3 टप्प्यात केलेली असतात, ती म्हणजे गॅलरी, सभागृह आणि गाभारा. मंदिरातनं दर्शन घेऊन तर आम्ही बाहेर इलाव, पण बाहेर इल्यावर पण मंदिराच्या बाहेरचा वातावरण असा वाटा होता की काय बोला. ह्याचा कारण एवढाच होता की हैसूरली शांतता होती ना ती एक नंबरच वाटा होती. या मंदिराचा परिसर असा ना तो अत्यंत शांत असा आणि निसर्ग रम्य असा. हिरवीगार झाडी, शांतता आणि खडकांच्या भीतीमुळे एक वेगळा दृश्य आपल्या डोळ्यासमोर तयार होता. तसाच मंडळी या मंदिराच्या खालच्या इटीक बघलास तर एक ओढो असा आणि ह्यो पण नजारो एवढो भारी असा ना की हय इल्यार असा वाटतं की हयच थांबा. पण तुमका या एकाच जागार कोकणातली शांतता, हिरवीगार झाडी आणि सगळा काय तुमका हे एकाच जागेवर मिळतला. असाच मंडळी गुहेच्या दोन्ही बाजूकना 2 भागांनी बनवलेले 2 हत्ती कोरलेले असत. त्यांचा वैशिष्ट्य असा की ते अर्धे खडकान बनलेले असत तर अर्धे मानव निर्मिती, जे एकदम बघताना भारी आणि कडक वाटत. तर मंडळीने या मंदिराबद्दलच नाही तर हैसूरल्या मंदिराच्या जर परिसराबद्दल बोलायला गेलंय ना तरी माझ्याकडे शब्द अपुरे पडतील. आणि मी तुमका ह्या व्हिडिओत ना एवढाच सांगान की शांतता, आपला कोकण ह्या सगळा जर काही तुमका अनुभवचा असत ना मंडळीनू तर एकदा नक्की विमलेश्वर मंदिरात भेट द्यावा. कारण हैसूरला जे वातावरण असा ना आता तुमचं एकदम मन ओढून घेतलं आणि मनाक तुमच्या वेळ पण लावतला. तुमच्या मनाक वेळ बाकी काय लावणार नाही तर तुमच्या मनात ना एकच शब्द येतलो, कोकण आणि त्या विमलेश्वर मंदिर. मंदिराबद्दल बोलायला गेलास तर लाजवाबच असा, पण हैसूरलो निसर्ग असा आणि जो झरो असा तो पण मनाक वेळ लावून सोडता. आजच्या धावपळीच्या युगात जर तुमका काही शांतता हवी असत ना तर मंडळीनं खरोखर हा ठिकाण ना एकदम बेस्ट असा. आणि हा तुमका व्हिडिओत ना तर मुळीच कळणार नाही ह्याची गॅरंटी मी देतो. कारण हईलार जी मनाक शांतता मिळताना तर त्याबद्दल काय बोलू शकत नाही. तर मंडळी मी तुमका बोललेलं आहे की ह्या मंदिर एकदम भूगर्भात असा, जा की तुमका आता समोर व्हिडिओ बघल्यावर कळतच असताला की मी ह्या भूगर्भात असा या कशाक म्हटलं होतं. तर मंडळीने तुमका बोललेलं आहे की ह्या मंदिराच्या बाजूक असो एक झरो असा आणि तो झरो म्हणजे जो आता तुमका आपल्या कॅमेरा समोर दिसता तो असा. पण मंडळीने म्हटलं जातं की हय 12माही पाणी असता आणि 12माही शब्दाचं दुसरं तिसरं काय अर्थ नसान. 12माही म्हणजे 12 महिने पण हय पाणी असता. तसाच मंडळी ह्या मंदिर जेवढा भारी असा ना तेवढंच ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण भारी असा. त्या कारणान मंडळी तुमची जर आपल्या कोकणात कधी फेरी झाली ना किंवा कोकणातल्या असलास तर आपल्या विमलेश्वर मंदिरात, पोखरबाव मंदिरात, कुणकेश्वर मंदिरात अशी आपल्या कोकणातल्या आणि देवगड तालुक्यातली अनेक अशी मंदिरं असत ज्यांका भेट देऊ कधीच विसरा नको. आणि जर आजचं तुमच्या भावाचं तुमका व्हिडिओ आवडला असत तर तुमच्या भावाक सबस्क्राईब पण तेवढा नक्की करून दाखवा. कारण तुमका तुमचा भाव या कोकणातल्या अशाच एका नवनवीन ठिकाणी फिरवीत राहतलो, जायत राहतलो आणि अशीच आपल्या कोकणातल्या वेगवेगळ्या ठिकाणांची, कोकणातली मजा मस्ती हे सगळे व्हिडिओ तुमचा भाव तुमच्या समोर घेऊन येतलो असा. त्या कारणान अजून पण तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब केलाच नसाल तर आठवणीन सबस्क्राईब करा. जाता आता आपल्या व्हिडिओक लाईक पण तेवढा करून जावा आणि कोकणात फिराक येत असलास तर ह्यो व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींका नक्की शेअर करा. तर मंडळी आजपुरती एवढाच, भेटा एका नवीन व्हिडिओ. तर चला.